नमस्ते मैत्रिणींनो, मी सुशिला शिलाई कोर्स मध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, तुम्ही ब्लाऊज स्टिचिंग कटिंग करत असतील तर सर्वात महत्त्वाचा टॉपिक इथे मी तुम्हाला थोडक्यात आपल्या मिनी व्हिडिओ मध्ये सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। ज्यावेळेस तुम्ही पेपर कटिंग करता तर अशा वेळेस तुम्ही जुना ब्लाऊज एक तर मेजरमेंट साठी घेता किंवा अंगावरती तुम्ही मेजरमेंट घेता। मग अशा वेळेस ज्यावेळेस तुम्ही पेपर कटिंग करता त्यावेळेस तुम्हाला लुजिंग कुठे म्हणजे जुन्या ब्लाऊजवरनं मेजरमेंट घेतल्यानंतर तुम्हाला लुजिंग ऍड करायची किंवा नाही करायची, तर हे तुम्हाला मी इथे सांगणार आहे। तर थोडक्यात फक्त इथे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे आणि ते पण परफेक्ट असणार आहे। तर ते कसं असणार आहे, ज्यावेळेस तुम्ही कोणत्या पण साईजचा कस्टमरचा जुना ब्लाऊज घेत असतील, फक्त तो कस्टमरचा व्यवस्थित परफेक्ट असा ब्लाऊज असणं खूप गरजेचं आहे। ही टिप्स तुम्हाला फॉलो करायची आहे आणि जुन्या ब्लाऊजवरनं तुम्ही मेजरमेंट घेतलं ते जसंच्या तसं मेजरमेंट घेऊन तुम्हाला इथे पेपर कटिंग करायचं, त्याच्यामध्ये काही चेंजेस करायचे नाहीये। ओके, फक्त गळ्यानुसार तुम्हाला शोल्डर हे अनुभवानुसार ते किती ठेवायचंय ते तर तुम्हाला माहितीच आहे। आपल्या चॅनलवरती तुम्ही व्हिडिओ बघत असतील तर तुम्ही बघा आणि त्याच्यानुसार आपण शोल्डर किती ठेवतो वगैरे ते तुम्हाला त्याचा अंदाज येणार आहे। तर अशा पद्धतीने तुम्हाला जुन्या ब्लाऊजवरनं मेजरमेंट घेतल्यानंतर त्याच्यामध्ये लुजिंग वगैरे काहीच ऍड करायचं नाही चेस्ट मध्ये। आणि ज्यावेळेस तुम्ही अंगावरती मेजरमेंट घेता त्यावेळेस तुम्हाला काय करायचंय, इथे अंगावरती मेजरमेंट घेतल्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये लुजिंग ऍड करावी लागते चेस्ट मध्ये। तर ते पण ऍड करायचे असेल तर पाठीमागचा गळा तुमचा कितीचा आहे ते बघून तुम्हाला इथे लुजिंग ऍड करायची। मग पाठीमागचा गळा इथे आपला 5 असेल, 6 असेल, 7 असेल, 7.5 असेल, 8 असेल, 8.5, 9 असेल, तर याच्यामध्ये तुम्हाला काय करायचंय, अंगावरती माप घेतल्यानंतर लुजिंग ऍड करायची। मग ती प्रत्येक गळ्यानुसार किती लुजिंग ऍड करायची वगैरे तर त्याचा डिटेलमध्ये आपल्या नंतर एखादा व्हिडिओ येणारच आहे। आणि त्याच्यानंतर अंगावरती मेजरमेंट घेतल्यानंतर आपल्याला 10चा गळा आहे, 11चा गळा आहे, 12चा गळा आहे, थोडीशी ते डीप मध्ये जातात। तर याच्यामध्ये अंगावरती मेजरमेंट घेतल्यानंतर तुम्हाला लुजिंग ऍड करायची किंवा नाही करायची तर बिलकुल करायची नाहीये। तुम्हाला ते जे अंगावरती मेजरमेंट घेतला ते चेस्टचा तुम्हाला चौथा भाग काढून आणि त्याच्यातून तुम्हाला म्हणजे जो आपल्या चेस्टचं मेजरमेंट येणार आहे तर त्या चेस्ट नुसार तुम्हाला काय करायचंय, त्याच्यामधून पाठीमागचा गळा 10, 11 आणि 12 असेल त्यावेळेस तुम्हाला काय करायचंय, त्याच्यातून मायनस करून आणि मग तुम्हाला पेपर कटिंग चौथा भाग काढून मग पेपर कटिंग करायचंय। तर ही छोटीशी अशी आपल्या मिनी व्हिडिओ मध्ये सांगण्याचा प्रयत्न म्हणजे मी केलेला आहे। तर तुम्हाला समजलं असेल मी काय सांगण्याचा प्रयत्न करते। म्हणजे जे तुमचे शोल्डर पडतात, आर्महोल मध्ये फुगा वगैरे येणार, लूज होणे वगैरे हे असे प्रॉब्लेम येतात ते प्रॉब्लेम येत नाही। ओके, तर आजच्यासाठी इतकाच, परत आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये भेटूया, तोपर्यंत बाय बाय।